कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमो स्तवनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। अलंकारपुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो पुंडलिका साष्टांग नमस्कार संतानेका। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ज्ञानेश्वर भगवान विष्णू परम सत्ताधीश ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। ज्ञानेश्वर माऊलींनी एक घोषणा केली आहे की ज्याचं कुळ शुद्ध असते त्याला परंपरा असते आणि जिथे परंपरा असते तिथे त्यांचं कुळ शुद्ध असते। कुल हा शब्द कसा आला? लयती कुदशाः, ज्या ठिकाणी दुर्दशेचा लय होतो, ज्या ठिकाणी विकार वासना नाना प्रकारच्या वाईट गोष्टी आपोआप नष्ट होतील। जसं शरीरात झालेलं इन्फेक्शन सर्वप्रथम शरीर प्रयत्न करते की ते दूर व्हावं। एक प्रकारची एक सहज रचना, जी रचना कुचा अर्थ आपल्याला माहिती आहे। आपल्या ठाई असलेल्या दुर्वासनांचा लय करते, त्या रचनेला कुल म्हटलं आहे। आणि ही जी जीवन रचना शरीर रचना शरीरम इति गोकुलाः, गोकुल पारिजात मध्ये अशी व्याख्या केली आहे की मनुष्याचं शरीरच गोकुळ आहे। नाना प्रकारच्या इंद्रियांचा हा मेळ आहे आणि त्या एकमेकांना सांभाळत सांभाळत आपल्या शरीराला दिशा देत असतात। डोळे पाहतात तेच सांगतात पायाला की समोर गड्डा आहे नाही आहे। चित्त त्याच वेळेला सूचना देत असते की तुझ्या दिशेला चाललाय ती दिशा ठीक नाही आहे बघ तू। मन त्याच वेळेला शरीराला सांगत असते की बघ आलू मंडे तळतात आहे बाजूला जाते तर दोन खाना। चित्त पटकन म्हणजे नको नको, परस्परांना सावरत सावरत चाललाय। हे कुलच आहे, जिथे परस्परांना सांभाळून घेत एकत्रितपणे जीवनाची एक दिशा आणि दशा असावी, यासाठी हा गोतावळा आहे। म्हणून संतांनी म्हटलं दश इंद्रियांचा एक मेळा केला ऐसा गोपाळ काला साथी येला।
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. हे गोकुलच आहे. शरीर अनित्य आहे आम्हाला माहिती आहे, आज ना उद्या सोडायचं आहे. जो सावध व्यक्ती असतो तो देह त्याग करतो, आणि ज्याला कधीच सावधपणा आला नाही जीवनात, ना ज्ञान ना चिंतन ना संत सान्निध्य ना सत्संगती, तो मरतो. मरायचं आहे की देहात त्याग करायचा आहे, दोन गोष्टीत फरक आहे. अनित्यानि शरीराणि विभवम नैव शाश्वतः. शरीर अनित्य आहे. पण या शरीरामध्ये एक शाश्वत आहे आणि एक अशाश्वत आहे. शरीरात शाश्वत काय आहे? शाश्वत तो आहे ज्याला हे समजलाय की काया ही पंढरी, ज्याला हे समजलाय आत्मा हा विठ्ठल, आणि ज्याला याचं ज्ञान झालंय की नांदतो शब्द महत्वाचा आहे, केवळ पांडुरंग. पांडुरंग कहा? हा पांडुरंग कोण आहे? पांडुर वर्णेति इति पांडुरंग. श्वेतैके मग्नः, हा जो भाग योग्यांच्या ठाई सांगितलाय की जी श्वेत प्रभा आहे त्या प्रभेशी एक रूप राहायचं म्हणजे जीवनात कधी अंधकारच येत नाही. तो श्वेत आहे, तो पांडुर वर्णिती आहे म्हणून तो पांडुरंग आहे. त्याची प्रभा आम्हाला सहन करता येत नाही म्हणून तो काळा झाला, ठीक आहे, कृष्ण वर्ण घेतला. परंतु अर्जुनाला विराट स्वरूप दाखवताना पहिले भगवंतांनी त्याला दृष्टी दिली की बघ, ही दृष्टी घेशील तर माझं तुला पूर्ण दर्शन होईल. ती दृष्टी प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं ते दर्शन आम्हाला होत असते. तर मी सांगत होतो की कुल नावाची गोष्ट जी आहे, परंपरा, त्याचे कुल शुद्ध. ज्या ज्या देशात परंपरा तो देश शाश्वत. किती आक्रमण झाले भारतावर? 1200च्या वर. आजही देश आहे. किती आघात आले तुमच्या आमच्या घर घराण्यावर पिढ्यान पिढ्या, तरी आमचं घर शाश्वत आहे. आपली परंपरा 600 वर्षाला आता स्पर्श करते आहे. किती उन्हाळे पावसाळे, किती किती कालगणना झाली तरी पण ते तेज शाश्वत आहे. ज्या ज्या ठिकाणी परंपरांचा, ज्या घर घराण्यांमध्ये सुद्धा आदर आहे, ती घरं अजूनही आदर्श आहे. कितीही आधुनिकतेत जमाना गेला असेल तरी त्या घरात ज्ञान आहे, त्या घरात तपस्या आहे, त्या घरात परमेश्वर आहे, त्या घरात भजन आहे, कीर्तन आहे, आनंद आहे, एकोपा आहे, आणि म्हणून प्रसन्नता आहे. अशी अनेक घरं आपल्याला दिसतील. म्हणून परंपरेचा खूप मोठं गौरव तिचा ज्ञानेश्वर माऊली करतात. म्हणून म्हणतात परंपरा त्याची कुळ शुद्ध. एक प्रश्न ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत विचारतात. ते म्हणतात
देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगरू, ऐसा जीवन व्यवहारू काल व्हावा. एक प्रश्न विचारलाय त्यांनी. इतके सुंदर शब्द आहे, सोपे शब्द. देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगरू, ऐसा जीवन व्यवहारू कान व्हावा. का होऊ नये? देव देऊळ आणि परिवार, तो परिवार कोणता आहे? डोंगर म्हणजे स्थूल माती, स्थूल मृत्तिका हा डोंगर आहे. मनुष्य जीवन बद्ध आहे, स्थूल आहे. लोळा गोळा मासाचा जो येतो, खाल्ल्यानंतर केव्हा प्रसाकडे होते त्याला समजत नाही अशी दशा. तिथेच मूत्रत्याग, तिथेच सगळं, तिथेच ओकायचं. बरं झालं आई असते म्हणून ते लेकरू स्वच्छ राहते. तीच दशा म्हातारपणी. हालता येत नाही, करता येत नाही, काही येत नाही. मनुष्य स्थूल आहे. फक्त एका वेळेला त्याला काहीच कळत नाही, त्या अज्ञानात सगळ्या गोष्टी होतात म्हणून त्याला त्रास होत नाही. म्हातारपणी सारं समजते की लघवी होऊन राहिली पण काय करू, परसाकडे होऊन राहिली पण काय करू. तेव्हा त्याला सुगंध दुर्गंधाचं ज्ञान नसतं. आता याला सुगंध दुर्गंधाचं ज्ञान आहे. दशा तर सारखीच आहे. आयुष्यभर संत सांगतात, परंपरा सांगतात, मोठे सांगतात, धाकटे सांगतात, असे कर तसे करू नको, डूज अँड डोंट्स, असं करा तसं करू नका, हे योग्य आहे ते अयोग्य आहे. तरीही हे मन शेण खायला जातच. सगळं कळतं, मोक्ष, ज्ञान, आनंद, प्रसन्नता, पण इतके फॅड घुसतात. विशिष्ट वयात ते जीवन आलं की त्याला वाटतं की हे नाही केलं तर माझं कसं होईल. मी तर खूपदा म्हणतो की 30 वर्षाच्या करिअर साठी 27 वर्ष मरमर करायची, 80 वर्षाच्या आयुष्यासाठी काय शिकायचं. याचे शिक्षक नाही, शिक्षण संस्था नाही, त्याचं सिलेबस नाही. कारण आजची अवस्थाच अशी आहे की आम्हाला आमच्या जीवनात कोणत्या परंपरेला चिटकून राहूच देत नाही. घरात रामरक्षा म्हणण्याची रोजची परंपरा असेल तर तीही लहानपणीच असते. विशिष्ट वयात आल्यानंतर बाहेरचे सगळे हे बंधनं त्याला घेऊन जातात, दूर नेतात. म्हणून माऊली म्हणतात की ऐसा कोरुनी डोंगरू. एकाच डोंगरात, त्या डोंगरातच देव कोरला, त्यालाच लागून देऊळ आणि त्याच डोंगराच्या आत त्याची सारी व्यवस्था. इथे डोंगर म्हणजे हा पहाड नव्हे, मनुष्याच्या स्थूल रचनेला, जीवनाला त्यांनी डोंगर म्हटलंय. आणि अपेक्षित काय केलाय? की या बाह्य उपचारांनी तू कितीही देवाचा देवपणा आणि आपल्या जीवनाच्या साधना जपण्याचा प्रयत्न केला तरी त्या सातत्य किती राहील सांगता येत नाही. म्हणून आपल्या स्थायी देव, शरीर हेच मंदिर आणि परिवार त्या देवासकट रमणारा, त्याला स्नान घालणारा, त्याला आनंद देणारा, त्याच्यासाठी नृत्य करणारा, त्याला संगती देणारा, त्याची संगती घेणारा, त्याची पूजा करणारा, त्याची सेवा करणारा, त्यात रमणारा, हा सगळा परिवार तुझ्यातूनच तुला निर्माण करायचा आहे. तो परिवार कोणता आहे?
ऐसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. जगासोबत राहणं आणि जगातून दूर होणं ही क्रिया सोपी आहे की कठीण आहे? देवासमोर बसल्यानंतर डोळे मिटले की जग संपलं, डोळे उघडले की जगच जग, ही पहिली पायरी. डोळे मिटले तरी मन मात्र भिन्न भिन्न ठिकाणी आम्हाला घेऊन जाते. त्या मनाला देवाचा मुख्य पुजारी म्हणून त्याची नेमणूक केल्यानंतर त्याला ती पूजा करणं भाग आहे. त्यामुळे साऱ्या संतांनी बोध करायला आणि वठणीवर आणायला एकच बाब पहिले सांगितली, ती म्हणजे मन. ते मन काही केले ऐकत नाही आणि मनाच्या नादी लागलेल्या साऱ्या वृत्ती आणि त्यांच्या अधीन झालेला हा इंद्रिय परिवार, या तीन गोष्टी मनुष्य जीवनात अशा आहे की हे तीनही हातात हात घालून ज्या वेळेला एकत्र नांदतात आणि त्यांना जर दिशा दिली नाही, त्यांना जर आपल्या अंतर्गत कामी लावलं नाही, तर या जीवनाचा सत्यानाश ह्या तीनच गोष्टी करतात. म्हणून भगवंताचा परिवार त्यात पहिले येतं कोण? ज्याला मी माझं समजतो असं माझं मन, अशा माझ्या वृत्ती, आणि या दोन्ही ज्याला कामाला लावतात तो माझा देह. या तीन गोष्टी म्हणजे इंद्रिय, या तीन गोष्टी माझ्या भगवंताशी मी जोडून ठेवल्याच पाहिजे. नाही तर त्या माझ्या ना देवाला नांदू देणार, ना मला सुखाने राहू देणार. देव देऊळ परिवारू ऐसा कोरोनी डोंगरू. आणि याच्या शिल्परचना, याच्या कार्यरचना, याचे नीती नियम, याची धोरण, हे सगळं मलाच ठरवावं लागेल. आणि त्यामध्ये मग येतं सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपायचं कसं, सकाळी उठायचं कसं, आणि दिवसभरात माझं शरीर, माझं मन, माझ्या इंद्रिय, माझ्या वृत्ती या नित्य माझ्या अधिष्ठानाशी संलग्नित कशा राहतील, याची योजना करणं. याचंच नाव आहे सदाचार, याचंच नाव आहे तपस्या, याचंच नाव आहे भक्ती, याचंच नाव आहे तप, याचंच नाव आहे क्रिया, याचंच नाव आहे नेम. यांना धरून धरून आपल्या देवापाशी आणावंच लागतंय. आणि हे सगळं कसं केलं पाहिजे, याच्या पद्धती काय, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी माझ्या भगवंताशी मी रोज जोडून ठेवल्या पाहिजे. त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की इकडे तिकडे पाहायची गरज नाही. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ऐसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, असा का होऊ नये. म्हणून पुष्कळ लोक सांगतात ना की बाबा मला भक्ती करायची. भक्ती करायची हे कोणाला समजलं आहे हो? योगी माणसांकडे जाणारे लोक म्हणतात हम योग वाले है. काही ध्यान वाले मनस शांती करायला जातात कुठे कोणत्या सेंटरला, ते म्हणतात आम्ही तमुक वाले है.
काही आणखीन वेगळ्या वेगळ्या क्रिया मुद्रा करायला जातात, ते म्हणतात हम ये वाले है. असं जरी असलं तरी भगवंताची भक्ती म्हणजे काय? भगवंताच्या भक्तीचा अर्थच हा आहे की ज्याचं मन भगवंताला सोडत नाही, ज्याचं शरीर भगवंताला सोडत नाही, ज्याच्या वृत्ती भगवंताला सोडत नाही, म्हणजे जो भगवंताला सोडत नाही, भगवंतापासून कधीही विभक्त न होणं, हे जीवनाचं भक्तपण आहे. एवढ्या गोष्टी भगवंताशी नित्य संलग्नित असेल, त्याच्यापाशी 3 प्रासादिक गोष्टी राहतात. पहिली गोष्ट म्हणजे तो नित्य आनंदी असतो, परिस्थिती कशीही असो. एखाद्याच्या जवळ 1 कोटी रुपये, म्हणजे मला माहित नाही हे पुरेसे आहेत काय, 1 कोटी रुपये कुठेतरी ठेवले आहे, त्याचेच आहेत ते, त्याला भेटते त्याच्यावर पुष्कळ, आणि त्याचं सर्वस्व कोणीतरी घेतलं, तेरा ये सब हम लूट के ले जाते, लेके जा, मारो मत, तो भीत नाही काही, त्याला माहित आहे माझं आहे. असं सर्वस्व गेल्यानंतरही माझं आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे. ज्या क्षणाला सर्वस्व गेल्यानंतरही आपल्या जीवनाचा आधार आपला भगवंत, आपला सद्गुरू, आपला सोयरा हा आहे असं वाटतं, तो जीवनातला परमभक्त आहे, तो खरा भक्त आहे. चुकूनही हे वाक्य त्या निर्धाराला ढिलं करते की नाही हो ते सगळं ठीक आहे, पण पैशाचं नाटक करता येत नाही, पैशाचंच करता येते. आता उलट झालं आहे, मी भक्त आहे याचं नाटक चांगलं करता येते. आता तर जगात असंही निघालेलं आहे की देवाशी माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुरू असतो, केव्हाही 24 तास, असे लोक निघाले आहे. प्रश्नोत्तर, समस्या, मी बोलतो देवाशी सांगतो, देव अंडेच धुवून राहिला याच्या घरी मागच्या बाजूला. परिस्थिती गंभीर आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली फार काळजीपूर्वक या गोष्टीची आपल्याला आठवण करून देतात. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे साथ रे. हा सुंदर कबीरांचं एक भजन आहे. कबीर पुढे म्हणतात, खोजी होय तुरंत मिल जाए. जो शोधणार आहे ना भगवंताला, त्याला तो तुरंत सापडतो. खोजी होय तुरंत मिल जाए, एक पल की तलाश में, कहत कबीरा सुन भाई साधु मैं तो हूं विश्वास में. मोह को कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. खोजी होय तुरंत मिल जाए. आम्हाला खरंच त्या भगवंताला शोधण्याची इच्छा आहे काय? त्याचा पत्ता शोध, त्याचा पत्ता शोध, त्याचा ईमेल ऍड्रेस शोध, त्याचा डीमेल ऍड्रेस शोध, कोणते प्रॉडक्ट निघाले आहेत ते शोध, नाना प्रकारचे दुकानं, मॉल, हे शोध, ते शोध, मेडिकल मध्ये जाऊन ते मरतो म्हणून ते औषध शोध. पण हा कुठे मिळतो? तो आपल्याच पाशी आहे. तो का दिसत नाही, तो का भेटत नाही? आम्ही थोडा वेळही रोज त्याच्यासाठी वेळच देत नाही. त्याच्यासाठी वेळ देणं याचंच नाव साधना,
त्याच्यासाठी वेळ देणं याचंच नाव उपासना, त्याच्यासाठी वेळ देणं याचंच नाव भक्ती, त्याच्याशिवाय न करमणं याचंच नाव परमप्रेम. आम्ही वेळ कुठे देतो? संध्या करून टाक, प्रार्थना करून टाक, पूजा करून टाक, काही गुरुवारच्या प्रार्थनेला जायचं असेल तर मनापासून जायचं की मेरा भगवान सद्गुरु परमात्मा गुरुवार को मेरी राह देखता है. इतका दृढ विश्वास पाहिजे की सब काम छोड़ दूंगा. मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय गुरुवारच्या प्रार्थनेला जा, माझा भगवंत तिथे येऊन बसणार आहे, मी केलं पाहिजे. खोजी होय तुरंत मिल जाए, एक पल की तलाश में. विश्वास पाहिजे. विश्वास नसता कोठे अवघी दांभिकताच ती, रात्रंदिवस संदेह कुठे विश्रांती नाही ती. तरी आम्ही म्हणतो आम्ही याचे शिष्य आहोत, याचे अनुग्रहित आहोत, याचे भक्त आहोत. अरे ज्ञानेश्वर माऊली तर एक शब्द असा वापरतात, तयाचे आम्हा व्यसन, तोची आमचे निज स्थान, किंबहुना समाधान. मला लत लागली आहे, मला नशा लागली आहे, मला व्यसन लागलाय, तयाचे आम्हा व्यसन. तो सद्गुरु परमात्मा, तो भगवान, त्याचं व्यसन आहे मला. हा शब्द ज्ञानेश्वर माऊलीच्या कालीन आहे. कारण मला कळलंय तोची माझे निजस्थान, त्याचे आम्हा व्यसन. तुम्हाला आम्हाला जडलेल्या सगळ्या व्यसनांमध्ये दाखवून द्या एकाला तरी भगवंताचं व्यसन लागलंय का. कारण आम्ही समजलोच नाही की तो आमचे निजस्थान. निज म्हणजे माझा. निजाचा अर्थ आहे की जो माझ्यापासून वेगळा नाही. जो जन्म मृत्यूच्या साठी माझ्या संबंधात नाही आहे, जन्माच्या पूर्वी आणि जन्माच्या नंतर. प्राण गेल्याबरोबर शरीर पडेल, पण जो त्यानंतर मी जो बाहेर निघतो तिथेही तो माझ्या सोबत आहे, याचं नाव निज. हे तर आम्ही मराठीत लावलं. निज म्हणजे निज बंधू, निज भ्राता. निज तो नाही, निजन्म हा निज. जन्म मृत्यूच्या या नाशवंत संसाराशी माझा त्याचा संबंध नाही आहे. माझा संबंध त्याचा, मी संसारिक असलो, मी या जन्मात जरी जगत असलो तरी जन्मजन्मांताचा हा योगी संसारी आनंद भोगी तो तयाचे आम्हा व्यसन, तोची आमचे निज स्थान. ते माझं मूल स्थान आहे. त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय अन्य कोणाचाच नाही. तुम्ही ज्याला समाधान समाधान म्हणता, समाधान हे खूप मोठी गोष्ट आहे. आनंदाची उर्मी असते, तो आटतो, कमी होतो. समाधान हे नित्य आहे. समसमत्वे आधानेती समाधाना प्रकीर्तिता. जेव्हा मला तुळस माझी वाटायला लागते, पाणी घालताना असं वाटतं ही माझी आई आहे. तुळशीला पाणी घालताना असं वाटतंय की माझी सखी आहे, ही माझी पालन करता आहे, ही माझी शक्ती आहे. बघा तुळशीकडे पाहती, बोलते, तुळशीला पाणी टाक. तुळस वाळली, उपटून टाक, हे दुसरीला नाही. तुळस जिची पूजा करतो ती वाळल्यानंतर आपण तिला अशा ठिकाणी ठेवायचं असतं की बाई तुझी माती हो. तिला कुत्र्यात, तिला त्याच्यावर पाय पडला, तिच्यात कावळा लागला नाही, पुजलेला आहे ते. देवघरातला गोपाल कृष्णही आपला सखा वाटला पाहिजे.
सद्गुरु सोयरा सखा वाटला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते याचे आम्हा व्यसन तोच यमचे निजस्थान किंबहुना समाधान. ज्याला समाधान समाधान म्हणतात त्या समाधानाचं नाव आहे माझा भगवान, माझा सद्गुरु, माझा निजानंद सोयरा. तयाचेनी आम्हा येणे. अरे त्याच्याच मुळे मी आलो. तुम्ही खरं सांगा, अंतर्गत चिंतन करा. आपण जन्माला कोणामुळे आलो? का मायबाप म्हणून पती पत्नी एकत्र होते म्हणून केवळ जन्माला आलो? खोटा आहे. तेवढ्याने काही होत नसतं. वीट माती एकत्र येते, भिंत उभारली जाते. दोन तत्वाशिवाय कृती होत नाही. म्हणून फक्त माती कोणी केली? मातीचा मूळ कोण? तयाचेनी मज रूपा येणे. त्यामुळे आम्ही जे आलो आहोत तयाचेनी. तेच माझे निजस्थान. तयाचेनी मज रूपा येणे. तयाचेनी मज येथे असणे. हा स्वानुभव ज्ञानेश्वर माऊली सांगतात. हे मनुष्याला का समजत नाही? हे प्रश्न आपण कधी आपल्याला विचारतच नाही. त्यामुळे आपला परिवार नेमका कोणता? आम्ही जो समजतो की जन्माला आल्यानंतर हा सगळा आमचा परिवार, ज्यात शेवटी इस्टेटीच्या वाट्यासाठी सुद्धा कोर्टाच्या चक्रा होतात, हा कसला परिवार आहे? त्याच्यापासून मुक्त व्हा. देव देऊळ परिवारू ऐसा कोरून डोंगरू. ऐसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. हा एकमात्र उपाय ज्ञानेश्वर माऊली सुचवते की यातच मनुष्याच्या समाधानाचं मूळ आहे, मनुष्याच्या प्रसन्नतेचं मूळ आहे. की निसर्गरित्या ज्या वेळेला बोलावणं येईल की आता शरीर सोड, त्यावेळेला आम्ही सांगू शकलो पाहिजे की या शरीराला धरून जगलंच कोण? आम्ही ज्याला धरून जगलो तो आमची सद्गती करायला समर्थ आहे. श्रीनाथ समर्थ आहे. तुला जे न्यायचं असेल 10, 12, 15 दिवस मातीत पडला, 4 दिवस उचलला नाही तर त्याच्यात अळ्या पडतील. त्या गोष्टी माझ्या नाही आहेत. म्हणून त्या परमात्म्याशिवाय आपला कुणी न वाटणं हाच जीवनातला ऐसा का साक्षात्कारू. साक्षात्कार कसा? ज्या दिवशी मला स्पष्ट हे कळतं, हे समजतं आणि निर्धार होतो ह्याच्याशिवाय माझं कोणीच नाही, त्याला साक्षात्कार म्हटलं आहे. काहीतरी दिसलं त्याला साक्षात्कार म्हटलं नाही. साक्षात्कारामध्ये कैवल्य ज्ञानाची प्राप्ती आहे. कैवल्य म्हणजे केवलम. मला हे सार माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं माझ्या कल्याणासाठी सृष्टी निर्माण केली आहे. तिचा कल्याणासाठीच वापर झाला पाहिजे, माझ्या आणि दुसऱ्याच्या साठी. याला म्हणतात भूमी परम मंगलम. त्यामुळे कल्याण करता म्हणून माझ्या सद्गुरूला प्राप्त करून घेण्यासाठीच या भूमीवर माझा जन्म झाला आहे. त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय कोणाचा नाही. हा निर्धार म्हणजे माझ्या जीवनाचा झालेला साक्षात्कार आहे.
तो निर्धार अत्यंत महत्वाचा आहे. आज मला वाटते गुरु तेग बहादुरांची जयंती आजच आहे असं मला वाटते. आजचीच तारीख असते. गुरु गोविंद सिंगांचे वडील, त्यांचं पुण्यस्मरण करतो मी आज. त्यांच्या जीवनातली घटना सांगतो. गुरु तेग बहादुरांना बादशहानी हाल हाल करून भर चौकात कापून टाकलं. थोडं थोडं करून त्यांची मान कापली. एकदम नाही कापली. थोडी रक्त, थोडी रक्त, तडफडत तडफडत मारलं. बोले मुझे गाली बक रहा है ये, इतना मारा फिर भी गाली बक रहा है. तेग बहादूर म्हणत होते, एक मारलं राम राम. यांना वाटलं होतं की हे मुझे गाली दे रहा है, गाली दे रहा है, राम. असं करत 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 25-30 वेळेला कापलं त्यांचं. मग शेवटी ते पूर्णच कापल्या गेलं, पडलं खाली. त्याला इतका राग आला बादशाला तेग बहादुरांचा. भक्ती कशी असते पहा. त्याने विचारले, क्या बक रहा है, तुम्हाला समझ तो नहीं रहा. लेकिन कुछ तो भी बोल रहा है. ते राम म्हणत होते. शेवटच्या रामाला त्यांनी राम म्हटलं. मग त्याला इतका राग आला बादशाला की इसका शरीर यहीं सड़ेगा, मैं उसमें कीड़े देखना चाहता हूं. ही खरी गोष्ट आहे बरं. ते शरीर सडलं हळूहळू. पहिले त्यांनी सैनिक लावले अवतीभोवती, कडक पहारा, कोणी शरीर नेलं नाही पाहिजे. गुरु गोविंद सिंगांना खूप दुःख की माझ्या गुरूंच्या देहाला, माझे वडील जरी आहे तरी परंपरेचे गुरु आहे, माझ्या गुरूंच्या देहाला मी अग्नी नाही देऊ शकलो. खाणं पिणं सोडून दिलं. त्यांच्या गादीवर मग गुरु गोविंद सिंग बसले. कडक पहारा, काहीच इलाज चालेना. जशी जशी दुर्गंधी यायला लागली तसे तसे सैनिक दूर दूर जायला लागलं की अब कौन उठाता है, पानी सड़ गया, सब कीड़े पड़ गए. एक दिवशी ठरवलं गुरु गोविंद सिंगांनी की आता मी, वडिलांचा देह तर संपला, अब मैं क्या करूं. मेरे गुरुजी तेग बहादुर, इनको अग्नि नहीं दे सका मैं स्वयं अग्नि प्रवेश कर डालूंगा. ये देह उनका है ना, और इस देह में हृदय, उस हृदय में मेरे तेग बहादुर महाराज जी विराजमान है, उनको ही मैं अग्नि दे दूंगा. भक्तीची पराकोटी आहे. आज दुर्दैव आपल्या हिंदू समाजाचं, आम्ही चित्र खूप लावतो पण ज्याचं चित्र लावलं त्याचं चरित्र आम्हाला माहित नसते. चित्रासह चरित्र आणलं पाहिजे. चित्र नसले तर चालतात. चित्राची पूजा झाली नाही झाली चालते. गोपाल कृष्ण लावायचा पण कृष्ण चरित्र माहित नाही. राम लावायचा राम चरित्र माहित नाही. गुरु लावायचा गुरु चरित्र माहित नाही. दुर्दैव आहे. निर्धार झाला. एक लोहारी काम करणारा त्यांचा शिष्य होता. गाडी घेऊन रोज जात असे. तो आणि त्याचा मुलगा, दोघांनाही इतकं वाईट वाटलं. गळा घालून ढसडायला लागले. बोले पुत्र क्या हुआ, क्यों रो रहा है. बोले मेरे गुरुदेव को अग्नि नहीं दे सके तो मेरे गुरुदेव, आपको तो तेग बहादुर जी का अनुग्रह है, मुझे गुरु गोविंद सिंह का अनुग्रह है. मेरे गुरुदेव अग्नि प्रवेश कर रहे, वो देह उनको यदि हम दे सके तो. बोले पुत्र कहां से लाए. तो बोले पिताजी कुछ भी करे पाजी, वो गुरुदेव का देह लाना है. दोघांनी योजना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी घेऊन 3 टप्पर टाकून
झाकून त्याच्यावर ते आणलं 3 टप्पर आणि गुरु गोविंद सिंगांना म्हटलं, गुरुदेव आशीष चाहिए. बोले क्यों? आज ये बंदा गुरु तेग बहादुर जी का शरीर, पवित्र शरीर आपके चरणों में मेरा जन्मदिन है, मैं भेंट करने जाऊंगा, मैं जा रहा हूं. बोले पुत्र क्या कर रहा है? बोले कुछ भी हो. तोपर्यंत दुर्गंधीमुळे सैनिक दूर गेले होते ना, आता कोण येते म्हणून ते रात्री डुलक्या घ्यायचे. रात्री बाप आणि मुलगा दोघही पण धंदा करून दूर गाव से आ रहे हैं म्हणून ते 3 टप्पर सारखं काहीतरी आणलं. सैनिकांनी विचारलं कहां जा रहे? तो बोले यही से रास्ता शॉर्टकट जाता है. ठीक है जाओ. त्या प्रेताजवळ पोहोचले. भगवत कपडा तो होता. ते शरीर दुर्गंध ज्याचा येत होता ते शरीर गोळा केलं. आणि हा मुलगा, ना पापा आपके गुरुदेव को आप ले जाइए, मेरे गुरुदेव के लिए मैं आहुति दूंगा. तो झोपला. बापानी त्याच्या अंगावर फडकं टाकलं, 3 टप्पर फेकून दिलं आणि त्या प्रेताचा लोळा गोळा त्याच्यावर टाकून पुन्हा त्यावर तेच उपर्ण तसंच्या तसंच, म्हणजे ते कपडा जो असतो तो टाकला. आणि वापस येताना पुन्हा सैनिक म्हणतात कहां जा रहे? तो बोले बस बेशबाज करब जा रहा हूं. त्याला जाऊ दिलं. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्या किड्यांच्या जवळ शरीरातल्या गेला की किडे पडना मैं देखना चाहता हूं, त्या किड्यांचा चाव चाव काव काव आवाज जो यायचा त्यातून राम 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 राम, किडे सुद्धा राम राम. ते प्रेत गुरुदेव गुरु गोविंद सिंगांच्या जवळ आणलं. जे काही होतं त्याला कान नव्हते, नाक नव्हते, डोळा नव्हता, नाक नव्हतं, काही नव्हतं, सडलेलं शरीर ते. आणि गुरु गोविंद सिंगांची प्रतिज्ञा होती की उद्या मी माध्यान्नी अग्निप्रवेश करीन, तत्पूर्वी सकाळी गुरुदेवांना भेट म्हणून तेग बहादुरांचं शरीर आणून दिलं. मैं कीड़े देखना चाहता हूं म्हणून औरंगजेब 3-4 दिवसांनी जाऊन पाहतो तो मृत्यू झाला नव्हता. ते बालक झोपलेलं होतं. जसं उघडलं तसा धोका असं म्हणत जितके दिवस शरीर सडलं तितके तुकडे त्या मुलाच्या देहाचे केले. तयाचे आम्हा व्यसना तेची अमुचे निजस्थान किंबहुना समाधान. हाय अनुभव, हाय साक्षात्कार. महालक्ष्म्या हलवताना आम्हाला रडू येत नाही. 4 दिवस देवाला नैवेद्य नाही झाला घरातल्या आणि त्याचं स्नान नाही झालं तर आम्हाला काहीच वाटत नाही. आज न उद्या सोडून जाणारा, लग्न झाल्यावर कदाचित आई ठीक आहे आता माझं जमत नाही असं म्हणणारा, त्याच्या पायी रडू. कारण आम्हाला वाटच नाही की तेच माझे निजस्थान. हा जो भाग आहे त्यासाठी भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली एकच तत्व सांगते, देव देऊळ परिवारो की जे कोरून डोंगरू. यासाठी हा जीवनाचा डोंगर कोरावा लागेल. छन्नी, हातोडा, घाव, टिकास, नाना प्रकारचे पाप ताप, नाना प्रकारच्या त्रासाला समोर जाऊन मनस्थिती आणि जीवनाची परिस्थिती ही परमेश्वराच्या ऐक्यरूपतेसाठी तपस्यापूर्वक करावी लागेल. हाच आमचा धर्म आहे, दुसरा नाहीच आहे.
आणि तोच भाव तयाचेंनी आम्हा व्यसन. काही गरज नाही आमच्या देशाच्या सरहद्दीवर तुम्ही आम्ही आता लाडवाचा प्रसाद जर या ज्ञानेश्वर माऊलीचा आता घेणार आहोत, याच क्षणाला एक स्त्री विधवा पण होत असेल, तिचा आक्रोश, कोणाच्या छातीत गोळी गेली असेल, कोणाच्या अंगावर ग्रेनेड पडला असेल, आम्हाला कशाची फिकीर नाही. बस 1 फ्लॅट 2 फ्लॅट शेती, भांडणं, पिऊन आला, तमुक केला, ताल करता, असं जमत असते काय? तो असा आहे, ही तशी आहे, ह्याला शोभलं काय, तिला शोभलं काय? याच्यासाठी जीवन नाही आहे. याच्यासाठी जीवनच नाही आहे. आणि हे शिकण्याचं साधन संत सत्पुरुष आहे. म्हणून जीवनाचा हा मूल धर्म आहे. आम्हाला आमच्या जीवनात आम्हाला विचलित करणाऱ्या सगळ्या ढगांना, पावसाचे ढग वेगळे असतात म्हणतात, ढगाखाली ढग असतात. पाऊस पडू न देण्याचं कामही काही ढगच करत असतात. ते पाऊसच पडू देत नाहीत खाली. असे कोणते ढग आमच्यात आहे की आमच्यामध्ये या सगळ्या सत्प्रवृत्तींचा कार्यकलाप घडूच देत नाही आमच्या जीवनात? आम्ही आनंदी समाधानी त्याचसाठी नाही आहे की आम्हाला जीवनाच्या परम समाधानाचं बीजच समजत नाही. नवरा पत्नीला समाधान नाही देऊ शकत, हे देऊ शकत नाही, हे नश्वर आहे, हे अशाश्वत आहे, हे शाश्वत नाहीत. कोण कुणाला नित्य समाधान, ना वस्तू ना वास्तू ना व्यक्ती, या वस्तू वास्तू व्यक्ती कुणाला समाधान देऊ शकत नाही. वास्तू किती शांत करा, आमच्या घरी वास्तू शांत झाली पण बायको परम शांत नाही तर नवरा परम शांत, शांती येतच नाही, येऊच शकत नाही. परम शांती, परम समाधान, परम प्रसन्नता, परमानंद याचा जनक, याचा पायी, याचं स्वरूप तो सद्गुरु परमात्मा. आनंदम आनंद करम प्रसन्नम ज्ञान स्वरूपम निजबोध रूपम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम. म्हणून धैर्य कोण? धैर्याचं नाव आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगते, तूच माझा आहे, कोणीच नाही आहे. ज्याला हा परम दृढ विश्वास आहे तो कमी अधिक परिस्थितीत, हा रागवणं वगैरे ही तर एक मनुष्याची करावी लागणारी क्रिया आहे. राग आतून येणं आणि रागावणं यात फरक आहे. रागवण्यामध्ये एक संस्कार आहे. बापाची थापड, गुरुची थापड, आईची थापड, यात त्यांचा राग नाही आहे. त्या मागची उत्कट भावना आहे, प्रेम लक्षणा सिद्धी आहे. अतीव प्रेमापोटी आणि विश्वास की मी किती झोडलं तरी याला माझा राग नाही येणार, हा बालकावर आईचा असणारा विश्वास आहे. धैर्य म्हणजे काय? म्हणजे तिथे एक सुंदर शब्द ज्ञानेश्वर माऊली वापरतात की चित्तक्षोभ होण्याच्या पुष्कळशा गोष्टी असतात जीवनात की ज्याने मनुष्य असा आतून असा काय म्हणू आपण त्याला वखवक होतो. आता काय करावं काय नाही, काय करावं काय नाही, असे पुष्कळ प्रसंग होतात. सुंदर दृष्टांताद्वारे माऊली तिथेच सांगते की हे बा, जेव्हा एखादा इलेक्ट्रिक, आता ज्ञानेश्वर माऊलीला माहित नाही किंवा पुढे पॉवर स्टेशन उभे होणार आहेत का, कोळशाचे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटीचे पॉवर स्टेशन, विद्युत निर्माण केंद्र. ते म्हणतात आकाशामध्ये जेव्हा मोठा एखादा ढग येतो, काळा काळा कुट्ट, त्याचा धूर जमा होतो पहा, किंवा रॉकेट जाते ना वरून, तेव्हा त्याची लांब रेष निर्माण होते, आपण पाहतो. ती
ती असते आणि थोड्या वेळाने निघून जाते. थोडस धैर्य धरलं की मला राग आला का कोणाचा, मत्सर आला का कोणाचा, द्वेष आला का कोणाचा, मला चटक लागली का कशाची, माझ्या जिभेला, माझ्या दृष्टीला, माझ्या इंद्रियांना, थोडस त्याला वळवून थोड्या वेळाने करणं. बाबा पहिले आपण रामाजवळ जाऊ, आपण कृष्णाजवळ जाऊ. ते म्हणतात असा जेव्हा अंधार ढग येतो आणि तुमच्यावरचा ज्ञान प्रकाश कमी करतो, तुम्हाला अंधारून टाकतो, तुम्हाला धुकाळून टाकतो. ते म्हणतात आकाशी धुमाची रेखा उठलीसे आगळिका, तै गिळी एक झुळका वारा जेवी. आकाशामध्ये मोठं काहीतरी आलाय, पण हळूच एक असा उत्तरेकडून वारा येतो, तो लोटत 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 त्याला त्या ढगाला दूर घेऊन जातो. ते गिळी एक झुळका. तुझ्या सद्विचारांचा, तुझ्या थोडस संयमाचा एक वारा तर येऊ दे. थोडस गुरुचं स्मरण कर, थोडं कुलदेवतेचं स्मरण कर. तू ज्याची भक्ती करतो त्या देवाचं जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटताची. थोड्या वेळ पांडुरंगाच्या तिथे चाललो जाऊ, भांडण किती मोठं असो, 2 मिनिटं डोळे मिठा. घरातून चाललं जावं पंढरीला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे. जा हेची घडो मज जन्म जन्मांतरी, नामडे श्रीहरी काय तुझे. मुखी नाम सदा सद्गुरूचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. नामा म्हणे मज नित्य महाद्वारी, कीर्तन भजनी सप्रेमादे. गुरुमंत्राचा जप करावा. मला साऱ्या अवस्थेत सांभाळणारा भगवंता तू आहे. ते गिळी एक झुळका वारा जेवी, तैसे चित्तक्षोभाच्या अवसरी, धरुनी धैर्या जो चांगावे करी. चित्तक्षोभ ज्या वेळेला येतो त्यावेळेला धैर्य देणारा धैर्य धुरंधर भगवान श्रीहरी परमात्मा डगमगलेल्या अर्जुनाला, विचलित झालेल्या अर्जुनालाही सांभाळतो. कारण त्याला माहिती आहे कृष्ण माझा आहे, माझ्या जवळ आहे. देव देव परिवारो की जे कोरून डोंगरू माझ्यातच आहे. असा भक्तीचा व्यवहार का न व्हावा, असा का होऊ नये. ज्ञानेश्वर माऊली तिथेच विचारतात. ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी, धरुनी धैर्या जो चांगावे करी. जीवनात ज्याला चांग चांग चांगलं म्हणतात ते हेच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. आणि पुढे म्हणतात धृती म्हणिपे अवधारी ती येते का. त्याला धृती म्हणतात. धृती हा परमेश्वराचा प्रसाद आहे. धृती हा सद्गुरूचा संदेश आहे. परिस्थिती कशीही हो, रोज क्षणाक्षणाला आणि ठरवलेल्या वेळेला देवाला सोडू नका, सद्गुरूंना सोडू नका. कुठे मिळत नसेल तर चंदन नाही तर नाही, तुळशी नाही तर नाही, अवस्था नाही तर नाही, जागा नाही तर नाही, प्रवास असेल तर असेल, आधार असेल तर असेल. आता काय करू, डोळे मिटल्याबरोबर काय आहे पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नामन तो केवळ पांडुरंग. आपल्याच तथाही सगळं आहे. देव देऊळ देव परिवारो, ऐसा करुणी डोंगरो, ऐसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. मनस्थिती ठीक असली तर परिस्थितीला भीक कोणी घालत नाही. परिस्थिती बिघडल्यानंतर मनस्थिती ज्यांची होते त्यांच्यासारखे दुर्बल आणि कमनशिबी कोणीच नाही. काही फरक नाही पडत, मनस्थिती ठीक पाहिजे. ते मनच जर आपल्या हरिसेवेला लागलं असेल, मनाची गुंथी गुंफी येला शेला, बाब रखुमा देवी वरे विठ्ठलेला रखुमिला. मग तिथे सुगंध आहे, सदाचार आहे, सद्विचार आहे, उपासना आहे, ती घडत जाते. ती करावी लागत नाही मनुष्याला. आणि हे सगळं ज्यांच्या जीवनात आम्हाला सहज रीतीने चालता बोलता, तेथ वासनेचा न प्रवेशो, केवल केवल सुरेश. ते समर्थ म्हणतात, त्याचं भजन आहे. हा
अनुभव जीवनात येणं याचं नाव आहे साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे फोटो, उजेड, प्रकाश नाही. दृष्टी, जीवनामध्ये जीवन दृष्टी निर्माण होणं, सअक्ष द्विजत्व येणं, की अरे मला हे कालपर्यंत नाही समजलं, आज मला कळलं, मी असा जगणार. याला पुनर्जन्म म्हणतात, द्विजन्म. तो ज्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायचा त्यांचं नाव आहे संत. सम सम सततम तरती तारयती वासंतः. जे स्वतः तरुण गेलेले असतात ते डुबण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ते ज्याला धरतात तो डुबेल कसा. आम्ही त्याचा हात मागितला तर पाहिजे. आम्ही तर त्याला पाहू इच्छित नाही, त्याच्याजवळ जाऊ इच्छित नाही. होईल कसं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. तर अशा आमच्या जीवनाचा अभ्युदय देव देऊळ परिवारू की जे करून डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहार. असा भक्तिमय आमचा व्यवहार व्हावा, असा कृपाशीर्वाद भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली श्री सद्गुरुनाथांच्या चरणी मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ सद्गुरु स्वामी नमितो तुझ आता. नमितो तुझ आता. मी तुझा तू माझा, तुझा तू माझा, तुझा तू माझा. की मी तूच अनंता, मी तुझा तू माझा, तुझा तू माझा. की मी तूच अनंता. काही ना कळे सद्गुरु स्वामी, काही ना कळे सद्गुरु स्वामी. नमितो तुझ आता, आता. नमितो तुझ आता, नमितो तुझ आता. मी तुझा तू माझा. की मी तूच अनंत.
सतगुरु स्वामी काही ना कळे सतगुरु स्वामी नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता शांताकार परमात्म स्वरूपा शांताकार परमात्म स्वरूपा शांताकार शांता 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 शांताकार परमात्म स्वरूपा शांताकार सुख दुखातीत तू निर्लेपा सुख दुखातीत तू निर्लेपा सुख दुखातीत तू निर्लेपा एकमेव अद्वितीय तुझी एकमेव अद्वितीय तुझी एकमेव अद्वितीय तुझी सर्व सौख्यदाता गुरु रे सर्व सौख्यदाता काही ना कळे सतगुरु स्वामी 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 काही ना कळे काही ना कळे काही ना कळे सतगुरु स्वामी काही ना कळे सतगुरु स्वामी नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता नमितो तुझ आता मी तुझा तू माझा तुझा तू माझा तुझा तू माझा की मी तुझ अनंता मी तुझा तू माझा की मी तुझ अनंता काही ना कळे सतगुरु स्वामी काही ना कळे सतगुरु स्वामी नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता हे गुरुदेव सतगुरु केवल ज्ञान मूर्ति सतगुरु केवल ज्ञान मूर्ति सतगुरु केवल केवल सतगुरु केवल सतगुरु केवल केवल सतगुरु केवल ज्ञान मूर्ति केवल सतगुरु केवल सतगुरु केवल ज्ञान मूर्ति सतगुरु केवल
महती द्वंद्वातीता सतगुरु केवल सतगुरु केवल सद्गुरु केवल ज्ञान मूर्ति सद्गुरु केवल ज्ञान मूर्ति सद्गुरु केवल ज्ञान मूर्ति द्वंद्वातीत तव अगम्य महती द्वंद्वातीत कृपा कटाक्षे अमृत वर्षवी कृपा कटाक्षे कृपा कटाक्षे अमृत वर्षवी कृपा कटाक्षे आनंदी आनंदा सतगुरु आनंदी आनंदा आनंदी आनंदा काही ना करे सतगुरु स्वामी काही ना करे सतगुरु स्वामी नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता मी तुझा तू माझा तुझा तू माझा रे तुझा तू माझा की मी तुझा अनंता मी तुझा तू माझा की मी तुझा अनंता काही ना करे सतगुरु स्वामी काही ना करे सतगुरु स्वामी नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता नमितो तुझ आता संसार सिंधु हा संसार सिंधु हा सहज उतरवी उतरवी सिंधु हा संसार सिंधु हा सहज उतरवी सहज उतरवी 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 संसार सिंधु हा सहज उतरवी संसार सिंधु हा सहज उतरवी संसार सिंधु हा उतरवी सिंधु हा संसार सिंधु हा सहज उतरवी उतरवी संसार सिंधु हा सहज उतरवी संसार सिंधु हा सहज उतरवी मनोहर नाथा निज रूपी रमवी मनोहर नाथा निज मनोहर नाथा निज रूपी रमवी मनोहर नाथा मनोहर नाथा निज रूपी रमवी मनोहर नाथा निज रूपी मनोहर नाथ
दे धीरा प्रियकरा त्रिगुण गोविंद गुरुनाथा गोविंद गुरुनाथा काही ना कहे सतगुरु स्वामी काही ना कहे काही ना कहे सतगुरु स्वामी काही ना कहे सतगुरु स्वामी नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता मी तुझा तू माझा तुझा तू माझा रे तुझा तू माझा की मी तुझ अनंता मी तुझा तू माझा की मी तुझ अनंता काही ना कहे सतगुरु स्वामी काही ना कहे सतगुरु स्वामी मी तो तुझ आता आता मी तो तुझ आता मी तो तुझ आता गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता आता नमितो तुझ आता